ठीक आहे. तर ज्याही डिलिव्हरीज आपल्याकडे सिझेरियन सेक्शननी झालेल्या असतात त्या डिलिव्हरीजचा आपण दर 3 महिन्याला ऑडिट करतो, ज्याला रॉबसन्स ऑडिट बोलतो. म्हणजे रॉबसन्स नावाच्या सायंटिस्टनी हा क्लासिफिकेशन बनवला होता, म्हणून त्याला आपण रॉबसन क्लासिफिकेशन म्हणून ओळखतो. ठीक आहे. तर हे क्लासिफिकेशन फक्त सिझेरियन सेक्शननी झालेल्या महिलांसाठी असतं, त्यांच्यासाठी ऑडिट करावं लागतं. जर महिला नॉर्मल डिलिव्हरीनी डिलिव्हर झालेली असेल तर आपण रॉबसन्स ऑडिट करत नाही. तर रॉबसन ऑडिट कशासाठी आहे? फक्त सी सेक्शननी झालेल्या डिलिव्हरीसाठी. तर तुम्हाला किती ग्रुप दिसत आहे या ग्रुप्समध्ये? क्लासिफिकेशन मध्ये किती ग्रुप्स आहे टोटल? 10. बरोबर. तर याच्यापैकी 10 ग्रुप्स पैकी 5 to 10 ग्रुप्स आहे, त्याला आपण बोलतो अनअवॉइडेबल सी सेक्शन, म्हणजे टाळता न येणारे सिझेरियन सेक्शन असं आपण बोलतो ग्रुप नंबर 5 to 10 ला. आणि 1 to 4 ग्रुप जे आहे त्याला आपण बोलतो अवॉइडेबल सी सेक्शन किंवा टाळता येणारे सिझेरियन सेक्शन. म्हणून आपण रॉबसनची ऑडिट ही प्रत्येक 3 महिन्याला करतो. जसं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याच्या डिलिव्हरी झाल्या की मग आपण एप्रिलमध्ये या 3 महिन्याची ऑडिट करतो. तसंच मग एप्रिल, मे, जून असं जुलैमध्ये ऑडिट करतो. मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर है ना, मग तसंच ऑक्टोबरमध्ये ऑडिट करतो. आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांचा आपण डिसेंबरमध्ये ऑडिट करतो. तर रॉबसन ऑडिट ही प्रत्येक 3 महिन्याला केली जाते. ठीक आहे. रॉबसन ऑडिट केली जाते म्हणजे काय? रॉबसन ऑडिटचं असं क्लासिफिकेशन आहे, हा फॉर्मॅट आहे ऑडिटचा, तुम्हाला हा भरावा लागतो. की जसं फॉर एक्झाम्पल रॉबसन्स ऑडिट, आता मी लोक बिरादरी हॉस्पिटलसाठी नाव लिहिलेलं आहे, तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं नाव लिहाल आणि कुठल्या महिन्याची ऑडिट करताय. फॉर एक्झाम्पल आता एप्रिल सुरू झाला तर जानेवारी टू मार्चची ऑडिट कराल. इथे तुमचे किती आले? रॉबसनचे 10 ग्रुप्स. आणि ह्या 10 ग्रुप्स पैकी पहिल्या ग्रुपमध्ये किती डिलिव्हरी झाल्या, तसंच 5व्यामध्ये किती झाल्या, तसंच 10व्यामध्ये किती झाल्या, तर 10 ग्रुपमध्ये किती किती डिलिव्हरी झाल्या त्या 3 महिन्यात ते तुम्हाला भरायच्या आहे. म्हणजे जर तुमच्याकडे एप्रिल टू जानेवारी टू मार्च मध्ये 70 डिलिव्हरीज झाल्या फॉर एक्झाम्पल, तर त्या 70 डिलिव्हरीज तुमच्या या रॉबसन क्लासिफिकेशन मध्ये भरायच्या आहेत. है ना, 10 ग्रुप्स मध्ये बसायला पाहिजे. आता रॉबसन क्लासिफिकेशन मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 10 ग्रुप्स आहेत. 10 ग्रुप म्हणजे काय आहे? 10 सिझर होण्याचे इंडिकेशन्स आहेत किंवा 10 कारणं आहेत. ठीक आहे, त्याला आपण बोलतो रॉबसन ग्रुप्स. तर ग्रुप 5वा काय आहे याच्यामध्ये? जर एखादी महिला मल्टी आहे, म्हणजे तिची पूर्वीची डिलिव्हरी ही सिझेरियन सेक्शननी झालेली आहे आणि आता दुसरी किंवा तिसरी डिलिव्हरी सुद्धा काही कारणास्तव सिझेरियन सेक्शननी करण्यात आली, म्हणजे तिचं पूर्वी एकदा तरी सेक्शन झालेलं आहे आणि आता तिला सिंगल बाळ आहे, सिफॅलिक प्रेझेंटेशन आहे, फुल टर्म आहे, पण तरीही काही कारणास्तव तिचं सिझेरियन सेक्शन झालं, तर अशी पूर्वी सिझेरियन सेक्शन झालेल्या महिलेची काउंटिंग कुठल्या ग्रुपमध्ये होईल? ऑप्शनच्या ग्रुप नंबर 5 मध्ये. ठीक आहे. तसंच ग्रुप नंबर 6 काय आहे? प्रायमी ब्रिज. म्हणजे काय? फोटो दिसून तुम्हाला ओळखायला येत असेल. म्हणजे फर्स्ट डिलिव्हरी आहे आणि फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेसच काय आहे? बाळ पायाडू आहे किंवा ब्रीच आहे. तर अशा प्रायमी ब्रीच महिलेची जर सिझेरियन सेक्शननी डिलिव्हरी झालेली असेल तर अशा महिलांना तुम्हाला ग्रुप नंबर 6 मध्ये काउंट करायचं आहे. ग्रुप नंबर 7 काय आहे? मल्टी ब्रीच. म्हणजे पहिल्यांदा ठीक आहे नॉर्मल झालं होतं, पण आता सेकंड किंवा थर्ड डिलिव्हरी आहे आणि यावेळेस ब्रीच असल्यामुळे सिझेरियन सेक्शननी डिलिव्हरी करण्यात आली, तर अशी महिलेची काउंटिंग तुम्हाला कुठल्या ग्रुपमध्ये करावं लागेल? 10 ग्रुप पैकी ग्रुप नंबर 7 मध्ये. 8 काय ग्रुप आहे? ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स, म्हणजे 2 फिटस आहे किंवा 2 पेक्षा जास्त आहे म्हणून सिझेरियन करून डिलिव्हरी केली, तर ती 8 मध्ये काउंट होईल. 9 काय आहे? ट्रान्सफर्स लाय, म्हणजे बाळ आडवा आहे, तिरपा आहे म्हणून सेक्शन करावं लागलं, तर अशा महिलेची काउंटिंग ही ग्रुप नंबर 9 मध्ये होईल. आणि प्रीटर्म जर डिलिव्हरी झाली आहे, म्हणजे 37 हप्ते कंप्लीट व्हायच्या आधीच जर तुम्ही सिझेरियन सेक्शन करून डिलिव्हरी केली, तर प्रीटर्म डिलिव्हरीची काउंटिंग ही ग्रुप नंबर 10 मध्ये होईल. तर मी काय सांगितलं? ग्रुप नंबर 5 to 10 हे काय आहे? अनअवॉइडेबल सी सेक्शन किंवा टाळता न येणारे सिझेरियन सेक्शनचे ग्रुप. ठीक आहे. पण ग्रुप नंबर 1 to 4 काय आहे? अवॉइडेबल सेक्शन ग्रुप किंवा टाळता येणारे ग्रुप. म्हणून जेव्हा तुम्ही दर 3 महिन्याला ऑडिट कराल, तुम्हाला हे बघायचं आहे की तुमचे सेक्शन 5 ते 10 ग्रुपमध्ये जास्त होत आहे की 1 to 4 ग्रुपमध्ये जास्त होत आहे.
5 to 10 मध्ये जर तुमचे जास्त सिझेरियन सेक्शन होत आहे तर काही फरक पडणार नाही, कारण हे इंडिकेटेड सेक्शन आहे, आवश्यक सेक्शन आहे. पण जर तुमचे सेक्शन 1 ते 4 ग्रुपमध्ये जास्त होत आहे तर तुम्हाला एकदा बघावं लागेल अनालाइज करून की आपल्याला असे कुठलेही सिझेरियन सेक्शन टाळता येऊ शकतात का, किंवा नॉर्मल डिलिव्हरीचे आपल्याला चान्स घेता येईल का. ठीक आहे. तर पहिला ग्रुप काय आहे ना, प्रायमी आहे, फुलटर्म आहे, सिंगल सिफॅलिक प्रेझेंटेशन आहे, एकच बाळ आहे, फुलटर्म आहे आणि सिफॅलिक प्रेझेंटेशन आहे, आणि या महिलेला लेबर पेन सुद्धा आलेले आहेत. पण काही कारणास्तव ती सिझेरियन सेक्शननी डिलिव्हरी करण्यात आली, तर अशी महिलेची काउंटिंग आपण ग्रुप नंबर 1 मध्ये करणार. ग्रुप नंबर 2 काय आहे, मल्टी प्रायमी आहे, फुलटर्म आहे, सिंगल सिफॅलिक प्रेझेंटेशन आहे, म्हणजे फुलटर्म आहे, एकच बाळ आहे आणि सिफॅलिक पण आहे, पण तिला लेबर पेन किंवा कॉन्ट्रॅक्शन्स आलेले नाही. त्याच्यामुळे डॉक्टरांनी तिला आधी इंड्यूस केलं, ऑक्सिटोसिनची ड्रीप लावली, पण इंडक्शन फेल झालं, म्हणजे त्याच्यामुळेही सर्वायकल चेंजेस झाल्या नाही आणि म्हणून तिला सिझेरियन सेक्शनला घ्यावं लागलं, तर ती ग्रुप नंबर 2 मध्ये काउंट होईल. तसं सेम आहे 3 आणि 4 मल्टीसाठी, 1 आणि 2 सारखंच. तर 3 काय आहे, मल्टी, फुल टर्म, सिंगल सिफॅलिक प्रेझेंटेशन विथ लेबर पेन मध्ये येऊन सुद्धा काही कारणामुळे ती तुम्हाला सिझेरियन सेक्शनने डिलिव्हरी करावी लागली, तर ती 3 मध्ये जाईल. आणि ग्रुप 4 काय आहे, मल्टी, फुल टर्म, सिंगल सिफॅलिक प्रेझेंटेशन आहे, पण या महिलेला कॉन्ट्रॅक्शन किंवा लेबर पेन आलेले नाही, म्हणून डॉक्टरांनी तिला इंड्यूस केलं, पण इंडक्शन फेल झाल्यामुळे तिचं सिझेरियन सेक्शन झालं आणि म्हणून ही महिला ग्रुप नंबर 4 मध्ये ऍड होईल. तर ग्रुप 2 आहे प्रायमी फेल इंडक्शन आणि ग्रुप 4 आहे मल्टी फेल इंडक्शन. ग्रुप 1 आहे प्रायमी विथ स्पॉन्टेनियस लेबर, ग्रुप 3 आहे मल्टी विथ स्पॉन्टेनियस लेबर. 5 ग्रुप आहे प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन, 6 आहे प्रायमी ब्रीच, 7 आहे मल्टी ब्रीच, 8 आहे ट्विन्स किंवा त्याच्यापेक्षाही जास्त, 9 आहे ट्रान्सवर्स लाय आणि 10 आहे प्रीटम. असे 10 ग्रुप ऑप्शन मध्ये आहेत आणि तुम्हाला दर 3 महिन्याला अशी त्या फॉर्मॅट मध्ये ऑडिट करायची आहे. ठीक आहे. कळालं का सगळ्यांना? है ना? आणि ते जसं मी सांगितलं, मग दर 3 महिन्याला तुम्हाला हा फॉर्मॅट भरायचा आहे. ठीक आहे. आणि फॉर्मॅट भरताना जसं मी सांगितलं, जे 10 ग्रुप्स आहेत त्या ग्रुपनुसारच त्या सिक्वेन्सने भरायचा, असं नाही की ग्रुप 1 तुमचा चेंज होईल. तो सिक्वेन्स जो तुम्हाला आता मी त्या शीटमध्ये दाखवलं, त्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला कुठल्या कुठल्या ग्रुपमध्ये किती सीझर झालेले आहे ते भरायचे आहे, आणि खाली तुमचे टोटल येईल. म्हणजे जर तुमच्या मागच्या 3 महिन्यामध्ये 65 डिलिव्हरीज झाल्या तर कुठल्या ग्रुपमध्ये किती किती झाल्या ते तुम्हाला ऍड करायचं आहे. तर असा प्रश्न तुम्हाला रॉप्शन्स मध्ये विचारण्यात येईल. ठीक आहे. आणि तुम्हाला हे ऑडिट पण दाखवावं लागेल की तुम्ही करत आहेत ऍक्च्युली. कळालं का ऑप्शन्स क्लासिफिकेशन? हो सर. गुरुकृपा हॉस्पिटल, मुळे हॉस्पिटल, अजून कोण नव्हतं मागच्या क्लासला? हा, बोरसे हॉस्पिटल. कळालं का? हो सर. हो ठीक आहे. सर. हा.